नवनवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा. या सप्ताहाकरिता ज्या थोर साधू संत महात्म्यांची कृपा आशीर्वाद या ठिकाणी आहेत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू ब्रह्मीभूत बनसी बाबा वैकुंठवासी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या सप्ताहाचं आयोजन आहे. त्याच पद्धतीने नेवासा संस्थांवरती नुकतीच ज्यांची नियुक्ती झालेली आहे, नवनिर्वाचित हरिभक्ती परायण परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के बाबा यांच्या देखील मार्गदर्शनाने, त्याच पद्धतीने स्वानंद सुखनिवासी समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, त्याच पद्धतीने देवगड संस्थानचे मठाधिपती शांतीब्रह्म भास्करगिरी बाबा मोठे बाबाजींच्या देखील कृपा आशीर्वादाने, मार्गदर्शनाने या सप्ताहाचं आयोजन आहे. त्याच पद्धतीने स्वामीजींच्या देखील कृपा आशीर्वादाने आपल्या या परिसरातील जी काही महाराज मंडळी आहे, या महाराज मंडळींच्या देखील अथक अशा प्रयत्नाने, सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या या लाखेफळ गावातील जी काही भजनी मंडळ आहे, माळी चिंचोरा देखील या ठिकाणची जी काही भजनी मंडळ आहे, या सर्व भजनी मंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन आहे की 15वं वर्ष यंदा आपलं सप्ताहाचं आहे. या सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित असणारी परिसरातील पंचक्रोशीमधील सर्व वारकरी मंडळी, सर्व भाविक वर्ग, आपल्या लाखेफळ आदी करून लाखेफळ परिसरातील पंचक्रोशीमधून आलेली सर्व महाराज मंडळी, सर्व श्रोतृवर्ग, त्यामध्ये प्रामुख्याने आमची ही सर्व टाळकरी मंडळी, त्यामध्ये श्री हरिभक्ती परायण आदरणीय शहाजी महाराज चिंधे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील वंदन आहे. त्याच पद्धतीने अगदी माझ्यावरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी पैकी श्री हरिभक्ती परायण शिवाजी महाराज मोटकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमचे अशोक महाराज उपस्थित आहेत. आमचे बाळासाहेब महाराज मोटे वडाळा या ठिकाणी उपस्थित आहे. आदी करून आपली सर्व भजनी मंडळी आहे. आदरणीय विनेकरी बाबा आहेत, चोपदार बाबा आहेत. त्याच पद्धतीने अगदी आपल्या नेवासा तालुक्याचं भूषण, नवे महाराष्ट्राचं भूषण, नव्हे जगाला ज्या ग्रंथाचा आधार आहे, ज्या भावार्थ दीपिकेचं उगमस्थान आपलं नेवासा आहे, अशा या ज्ञानेश्वरीवरती विशेष प्रभुत्व असणारे श्री हरिभक्ती परायण आमचे श्रीधर महाराज आहेत, त्यांना देखील माझं वंदन आहे. अशी मंडळी कमी पाहायला भेटतात बरं का. काय होतं आपलं, कधी कधी जिथं पिकतं तिथं विकत नाही असं आहे, परंतु त्यांच्या बाबतीत तसं नाही. अतिशय सुंदर ज्यांचं ज्ञानेश्वरीचं वाचन आहेत, बऱ्यापैकी चांगल्यापैकी ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांच्या पाठांतर आहेत. प्रत्येक कीर्तनकारांना ज्ञानेश्वरीतल्या प्रमाणाने ते सिद्ध करतात. म्हणून आदरणीय श्रीधर महाराज आहेत, त्यांना देखील माझं वंदन आहे. त्याच पद्धतीने मोठे गावचे श्री हरिभक्ती परायण वडाळा गावचे बाप्पू तात्या, तुम्हाला देखील माझं वंदन आहे. आदरणीय लोखंडे महाराज आहेत, महाराजांचं नाव विठ्ठल महाराज शेंडे आणि चौधरी महाराज, अतिशय सुंदर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती ज्यांचं सुंदर वादन आहे, सुंदर ज्यांचं गायन आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुंदर नाव आदरणीय हरिभक्ती परायण लतीफ महाराज शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील वंदन आहेत. आपण सर्व प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती अशी असणारे सर्व श्रोतृ मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्याच चरणावरती माझं वंदन आहे. या ठिकाणी शंकर महाराज आहेत, पेटीवरती म्हणजे पेटीच्या बाजूला आहेत. हरिभक्ती परायण शंकर महाराज देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शेजारी आमचे पिताश्री उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम, नाना भाऊ, अगदी जुनाट जुगादीचे नाना म्हणायचं, नानी जुनी परंपरा आहे. आदरणीय नाना भाऊ या ठिकाणी उपस्थित, त्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे आणि चित्रीकरण सुद्धा आज आहे.
आज काय आपण त्यांना काढून देणार नाही हा? काल जरा त्यांना त्रास झाला जाणं येणं असं. काय नाव आहे चॅनलचं? कीर्तन सोहळा. प्रत्येकाचे विचार भिन्न आहे, जरा ज्याला त्याला जसं आवडतं तशा पद्धतीने असो. उद्धव महाराज म्हणले की यांचं एक वाक्य ऐकलं होतं श्रीधर महाराज कीर्तनामध्ये. म्हणजे आता कोणाला लागू देऊ नका बरं का, नाही तर तुम्ही म्हणताल आता काही असंच. समोर चित्रीकरण चालू होतं, युट्यूब चॅनलवाले काही मंडळी तिथं आलेली होती. त्यांनी सांगितलं समोर ते चित्रीकरण आपलं करतात, ते व्हिडिओ आपला करतात, त्यांचा अट्टा असा आहे, त्यामधून त्यांचा काय फायदा असेल ते असो, परंतु आपल्या वारकरी संप्रदायाचे विचार लांब लांब पर्यंत जातात. असं आपणच बोलायचं नाही की तिथं अडचण येईल म्हणून. कारण आता बरीच महाराज मंडळी आमची अडचणीत आली होती. महाराष्ट्राचे तर मोठे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना तर बऱ्याचशा अडचणी मधल्या काळामध्ये आल्या. उद्धव महाराजांचं वाक्य होतं की ते असं काही आपणच बोलायचं नाही की तिथं आपल्याला काही अडचण उत्पन्न होईल. न दुखविता सेजे न जवळ दुखविता सुख सेजे. निपजे जैसे साधूत का बोली जे बोलतात. वा वा वा. आता विषय आपला या चित्रीकरणाचा होता, परंतु तिथं त्यांनी ओवी शोधून काढली. याला म्हणायचं ज्ञानेश्वरी वरती विशेष प्रभुत्व. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराय सांगतात ना हो आपल्याला, बोलायचं तरी कसं बोलावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असो. वेळ अधिक होईल, अगोदरच आपल्याला 5-10 मिनिटं जास्त सुरू होण्याकरता झालेत. आणि अभंग मी तुकोबारायांचा निवडलाय. एक नमूद करू इच्छितो की हा अभंग आपण याच्याही अगोदर एक वेळा घेतला होता बरं का. आता जाणकार ऐकणाऱ्यांच्या लक्षात येईल. पहा, म्हणजे असं त्यांनी त्या दिवशी सुद्धा असं प्रमाण दिलं की बऱ्याच जणांच्या कोणाच्या लक्षातही नव्हतं. मी आवर्जून नमूद यासाठी करतोय की त्यावेळेस माझं एका चरणावरती कीर्तन जवळ आपण नीट ऐकलं असेल तर सुटलेलं होतं. त्यामुळे राहिलेले काही ते 3 चरण होते. मी त्यावेळेस बोलून गेलो होतो की भेटला वेळ तर आपल्याला नंतर आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बसलेल्या पैकी सांगा बरं कोणाच्या लक्षात होतं? ही मंडळी कीर्तनालाच तिथं होती सगळी. आता इथंच झालं होतं ना, सर्व मंडळी होती. परंतु काय होतं, वक्त्याचं विस्मरण, श्रोत्याचं विस्मरण. हे वक्त्याचं काय भांडवल म्हणतात ना. परंतु महाराज असे काही चाणक्य श्रोते आहेत. आता कदाचित तुम्ही बाबांकडे पहा, त्यांचं वय वर्ष जवळजवळ 70-80च्या घरात असतील ते. परंतु त्यांच्या लक्षामध्ये होतं की महाराजांनी हा अभंग याच्या अगोदर घेतला होता. म्हणजे एवढं तत्पर श्रोता असावा. असो, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण या ठिकाणी कीर्तनाला घेतलेलाच आहे. प्रस्तावनाही आपली जवळजवळ झालेलीच आहे. परंतु नमूद करू इच्छितो की आपल्या या गावचं भूषण, नवे परिसराचं भूषण, की ज्यांनी अगदी जुन्या काळामध्ये परमार्थ जोपासला, सर्व परमार्थाची कास धरून, की अनुकूल प्रतिकूल एवढा पहिला जो काळ आहे तो एवढा अनुकूल नव्हता की त्या काळामध्ये परमार्थ करता येईल इतका तो परमार्थासाठी अनुकूल काळ त्यावेळेस नव्हता. परंतु अशाही काळामध्ये ज्यांनी परमार्थ टिकवला, जोपासला, आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सोनवणे महाराज आज आपल्यामध्ये नाहीत. ते वडाळ्याचाच कार्यक्रम चालू होता बापूदादा. मला वाटतं सुरुवातच होती त्या दिवशी, त्यांचं प्रवचनही होतं आणि ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ त्यांच्याकडे तिथलं असायचं. आणि आता म्हणण्याच्या गोष्टी असतात, काही कारण निमित्त कारण होतं आणि या देहाचा त्याग करावा लागतो. आपण पुष्कळशा ओव्या ऐकतोच ना महाराज. उपजेते नाशे नाशेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमिका. किंवा ज्ञानोबराय दुसरी ओवी देतात, नातरी उदो असतो पैसे अखंडित होत जात ऐसे, जन्म मरण तैसे अनिवार्य की. बोला, जातसे ही ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म अमृतस्य च तस्मात् परिहर्यर्थे नत्वम शोचोतो महर्षी उपजेते नासे. असं मी ओव्या सांगितल्या होत्या, त्यांनी आता श्लोक सांगितला. उपजेते नाशे या ज्या काही ओव्या आहेत त्या श्लोकावरच्या ह्या ओव्या आहेत.
भगवान परमात्मा म्हणतात जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच. आता तुम्ही श्लोक सांगितलं म्हणून थोडंसं बोलतो बरं का. अतिशय सुंदर अभ्यास आहे महाराजांचा, श्रीधर महाराजांचा. परंतु संहिता घेण्याकरता तुम्ही अशा एखाद्या महाराजांकडून संहिता घ्या. शब्द उच्चार ऱ्हस्व दीर्घ ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी महत्वाच्या असतात, है की नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे. जातस्ते हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुम रहसी, अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर्णन करतात की या मृत्यूलोकामध्ये आलेला जो प्रत्येक जीव आहे तो एक दिवस इथं येणार आहे आणि इथं आल्यानंतर इथून पुन्हा तो जाणार आहे. पुन्हा गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तो येणार आहे. 3 वर्ग करतात. तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसाची इच्छा नसेल तरी यावं लागतं, इच्छा नसेल तरी राहावं लागतं आणि इच्छा नसेल तरी हे स्वातंत्र्य आपल्याकडे नाही. म्हणजे तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांना इच्छा नसली तरी इथं यावं लागतं, राहावं लागतं आणि जावं लागतं. साधू संतांचं मात्र तसं नाही महाराज. वाटलं तेव्हा येतात, वाटलं तोपर्यंत राहतात, न पटलं त्या दिवशी स्वतःच्या इच्छेनं जगाचा निरोप ते घेतात. हे संतांचं आहे. आणि 3रा वर्ग आहे तो म्हणजे भगवान परमात्म्याचा. इच्छा असून सुद्धा इथं त्याला येता येत नाही, येता येत महाराज. त्याची इच्छा जरी असेल तरी सुद्धा तो तसा येत नाही. त्याला इथं आणण्याकरता आपल्याला स्वतः काय करावं लागतं, त्याची विनंती करावी लागते, त्याची विनवणी करावी लागते आणि त्याला अट्टहासपूर्वक आग्रहपूर्वक या ठिकाणी बोलावावं लागतं, तेव्हाच तो येतो. महाराज अनिला रूपा बळे करोने खळे हरिदासी, करोने खळे हरिदासी, करोने खळे हरिदासी. अनिला रूपा बळे करोने खळे हरिदासी, करोनी खळे हरिदासी, करोनी खळे हरिदासी. अनिला रूपा बळे करोने खळे हरिदासी, करोने खळे हरिदासी, करोने खळे हरिदासी. अनिलया रूपा बळे करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास. तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये येत नाही महाराज. त्याला आणावं लागतं तेव्हा तो येतो. जेव्हा या धरणी मातेला साधू संतांना त्रास होईल आणि मग मात्र वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री पाहे तोय धरून या. म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेस भगवान परमात्म्याची विनंती केली जाते त्यावेळेसच तो भगवान परमात्मा या ठिकाणी येतो. आता एक अवतार कार्य भगवान परमात्म्याचं असं आहे श्रीधर महाराज. अवताराचे प्रकार पुष्कळ सांगितले शास्त्राने, पुष्कळशी सांगितले. आता साधू संतांनी तर काय सांगितलं, अनंत रूपे अनंत वेशे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, पुष्कळचे आहेत. परंतु चला काही प्रकार साधू संतांनी सांगितले, शास्त्रकारांनी सांगितले महाराज. अंश अंश अंशी कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम असे 6 प्रकार सांगितले महाराज. आता या 6 अवतारापैकी महाराज एकच अवतार असा आहे, सर्व अवतार बघा बरं का, आणि सर्वात एकच अवतार सांगितला महाराज तो परिपूर्ण. एकच अवतार परिपूर्ण सांगितला, दुसरा कुठलाच अवतार परिपूर्ण नाही. तो परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तो अवतार आहे. का परिपूर्णतम म्हटलं, त्याचं कारण सांगितलं. त्याचं कारण असं आहे की तो भगवान परमात्मा येतो एका कारणासाठी, त्याला फक्त एका कारणासाठी बोलावणं आहे. कशा करता, फक्त महाराज त्या कंसाला मारण्याकरता इथं बोलावलं होतं. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला फक्त कंसाला इथं मारण्याकरताच बोलावलं होतं. परंतु विचार करा, शास्त्रकाराने महाराज श्लोक दिला की तो भगवान परमात्मा आला एका कारणासाठी, आला एका कारणासाठी. परंतु किती काम केले हो, एका कामा करता आला परंतु किती काम केले. रे मामा कुठे, हा माग बसली का तुम्ही. एका कारणासाठी आला परंतु महाराज कोट्यावधी काम त्या भगवान परमात्म्याने केले. एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकारहा. तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणून सांगितलं मला, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्ये वही एक कार्यार्थ आगत्यम
कोटी कार्यम चकार हा बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका तुझा गोड वाटे बाई तुझा लाडका तुझा गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू ग याच्या खोड्या किती सांगू ग मसी पत्र धुवाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका तुझाच गोड वाटे बाई तुझा लाडका तुझाच गोड वाटे तो भगवान परमात्मा परिपूर्ण याच्यासाठी आहे की एक कार्यासाठी येतो आणि कोटी कार्य करून महाराज जातो. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना साधू संतांनी वर्णन केलं त्याचं जे काही अवतार कार्य आहे मसी पत्र सिंधू आटी काय सांगितलं महाराज समुद्राची जरी शाही केली मेरू पर्वताची जरी लेखणी केली तरी सुद्धा त्याचं अवताराचं कार्य जे आहे ते त्याने सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तो भगवान परमात्मा एका कारणासाठी येतो अनंत कार्य करून जातो म्हणून सांगितलं परिपूर्णतम अवतार फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा. आता प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य जर आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य सुद्धा हे महाराज परिपूर्णतम नाही. आता पूर्ण अवतार हा प्रभू रामचंद्रांचा आहे. पूर्ण अवतार का सांगितला त्यांचा तर त्याचं कारण सांगितलं महाराज ज्या अवतार कार्यामध्ये कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे कार्य करण्याचं सामर्थ्य आहे परंतु स्वातंत्र्य मात्र तिथं नाही. आता प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्यामध्ये काय कमी होती हो प्रभू रामचंद्रांना काय करता येत नव्हतं ऐका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जसं 16,108 बायका आहेत प्रभू रामचंद्रांना किती आहे एकच आहे की नाही एक पत्नी एक वचने आणि बरं चला सामर्थ्य नव्हतं का करण्यासारखं प्रभू रामचंद्र अनेक बायका करू शकत होते की नाही करण्यासारखं मला सामर्थ्य आहे परंतु स्वातंत्र्य होतं का स्वातंत्र्य नव्हतं. प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्यामध्ये मला सामर्थ्य आहे परंतु स्वातंत्र्य मात्र नक्कीच नाही म्हणून सांगितलं की तो अवतार पूर्णतम आहे पूर्णतम आहे परंतु श्रीकृष्ण परमात्माचा जो अवतार आहे ते अवतार कार्य मात्र परिपूर्ण आहे. पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोनी संहार आता येणे करोनी संहार दुर्जनाचा येणे करोनी संहार आता येणे करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण बरं का पूर्ण सांगितलं या प्रमाणामध्ये सुद्धा पूर्ण अवतार राम आणि कृष्ण परंतु कृष्ण अवतार हा परिपूर्ण आहे म्हणून सांगण्याचं तात्पर्य चला या मृत्यू लोकांमध्ये त्या भगवान परमात्म्याला आणावं लागतं हा प्रकार आहे. तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसाची इच्छा नसेल सर्वसामान्य जड जीव जो आहे तो या मृत्यू लोकांमध्ये महाराज यावं लागतं राहावं लागतं आणि जावं लागतं हा नियम आहे आणि या नियमाला अनुसरून आपण सर्व या मृत्यू लोकांमध्ये आहोत आणि एक ना एक दिवस आपल्यालाही जायचंय आणि त्याच पद्धतीने आपल्या या गावचं भूषण हरिभक्तीपरायणी सोनावणी महाराज आपल्याला सोडून जाऊ अतिशय सुंदर महाराजांचं आचरणही होतं आणि सर्व आता त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा त्यांचे चिरंजीव आहेत परंतु आता तो दुःखाचा काळ अजून त्यांच्यावरती असल्या कारणाने ते इकडे नाहीत. असो श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये जसं वर्णन केलं आदरणीय महाराजांनी त्या श्लोकाचं उच्चारण केलं जातस्य हि ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. आता ही संपूर्ण जी गीता आहे महाराज संपूर्ण गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितली कशा करता एकच कारण अर्जुनाचं अज्ञान हरण करण्याकरता कारण ज्या वेळेस युद्ध प्रसंग उद्भवला
आपण नीट लक्ष द्या, ऐका. ज्यावेळेस युद्ध प्रसंग उद्भवला त्यावेळेस महाराज अर्जुनाला माहिती नव्हतं का युद्ध करायचंय म्हणून? माहिती होतं की. मग आता युद्धच करायचं ठरलं तर समोर कोणी का असे ना, युद्धासाठी समोर कोणही असेल तरी सुद्धा त्याला ते युद्ध करायचंच होतं, म्हणून तर युद्धाला होकार दिला. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्यावेळेस रथावरती आरूढ झाले आणि मग मात्र अर्जुनाने सांगितलं, देवा रथ कुठं घेऊन चाल? बोला. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युतः. असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाने सांगावं की देवा हा रथ घेऊन चाल. कुठे? अर्जुन म्हणत असे, देवा झडकरी रथ पेलावा, पेलावा. घेऊन मध्ये घालावा दुही दळा. दुही दळा. दुही दळा म्हणजे दोन्ही सैन्यांच्या मधोमध तो रथ काय करायचा आहे, तिथं घेऊन उभा करायचा आहे. आणि तो रथ महाराज सांगितल्याप्रमाणे. आता पहा ना महाराज, या भगवान परमात्म्याची लीला अपरंपार आहे. या त्रैलोक्याचा अधिपतित्व आहे. या त्रैलोक्याचं सर्व काही जे सूत्र आहे तो त्याचा काय आहे, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी महाराज भगवान परमात्म्याच्या सत्तेनं हे सर्व जगत चालतं. मग ऐका, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा उपदेश अर्जुनाने करावा. त्या अर्जुनाचं सारथ्य पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने करावं. महाराज किती मोठा भक्त असेल अर्जुन, विचार करा. अर्जुनासारखा महान भगवत भक्त त्या काळी तरी दुसरा कोणी नव्हता. म्हणून तर अर्जुनाने महाराज भगवंताला निवडलं ना. 56 कोटी यादव सैन्याचा काय केला, त्याग केला. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे अर्जुना मला घ्यायचं काय कारण आहे, मला कशा करता घेतोयस, मी या ठिकाणी तुझ्या काहीच कामाचा. कारण देवाने सांगितलं होतं हातात शस्त्र नाही, युद्ध करणार नाही, काही करणार नाही, फक्त काय करील, फक्त खाईल. आणि झालं कुठं तर सांग, एक दोन गोष्टी तुला काहीतरी सांगाल बोल ज्ञानाच्या, अशा काही जर कुठं अडी अडचण जर आली तर. महाराज एवढ्या शब्दाला अर्जुन ठाम राहिला आणि अर्जुनाने सांगितलं, देवा तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको. ऐका ना. आणि मग त्या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या ज्यावेळेस रथ मधोमध उभा केला, मग त्यावेळेस मात्र तिथून सुरुवात झाली. महाराज गीतेला सुरुवात कुठून आहे लोखंडे महाराज? पहिल्या अध्यापासून गीतेला, बरोबर आहे. आता तुम्ही कीर्तन करायला लागले बरं का, प्रवचन करतच होते तुम्ही, परंतु आता कीर्तन करायला लागले म्हणून विचारलं. गीतेला सुरुवात महाराज तशी पहिल्या अध्यायापासून आपण म्हणतो, परंतु भगवान श्रीकृष्णाने उपदेश चालू केला, अर्जुनाला उपदेश चालू केला. तो कितव्या अध्यायात? पहिल्या अध्यायात नाही, दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात झाली महाराज. 11व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तिथून पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, आशोश्चानन व सोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूश्च नानो शोचन्ते पंडिताः. इथून पुढे सुरुवात झाली गीतेला. आता मग वेगवेगळे कर्मसन्यास योगो नाम, आणखी सांख्य योगो नाम, अर्जुन विषाद योगो नाम, पुरुषोत्तम योगो नाम, भक्ती योगो नाम, दैवासुर संपत्ती विभाग योगो नाम, आणि शेवटचा अध्याय शेवटी काय, मोक्ष संन्यास योगो नाम. आता त्या गीतेमध्ये सुद्धा 2 प्रकार पडले महाराज, एक पूर्वखंड आणि एक उत्तरखंड आहे. चला मला ते विस्तार करायचा नाही, मला सांगण्याचं तात्पर्य माझं हे आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्यावेळेस दोन्ही सैन्याच्या तो रथ मध्ये उभा केला तर समोर कोण दिसले? सगळे कौरव दिसले, पण ते कौरव सगळे आपतेष्टच ना, आपलेच ना. पुत्रान पौत्रान सखिव स्वतः शशुरान सुरदश्चैव सेन योरु भयोरपी. सर्व महाराज आपलेच आपतेष्ट, इष्ट मित्र, सगळे सोयरे, चुलते, काके, पुतणे वगैरे हे सर्व काय दिसले? समोर दिसले. आणि समोर महाराज हे पाहिल्यानंतर अर्जुन गलित गात्र झाला. अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला, अरे या सर्वांना मारायचं आणि मारून आपण त्या रक्ताने नहालेल्या सुवर्ण सिंहासनावरती आपण बसायचं, हे काही अर्जुनाला पटेना. अर्जुनाने आपला काय केला, गांडीव धनुष्य काय टाकला, खाली टाकला. आणि मग तिथून पुढे अर्जुनाला उपदेश करण्याकरता भगवान परमात्म्याने सुरुवात केली. आणि तिथून पुढे सर्व गीता आहे महाराज. आता सगळे काही आपल्याला सांगायचं काम नाही, परंतु ऐका, अर्जुनाला मोह झाला की हे माझे आहेत म्हणून यांना मारायचं नाही. आणि मग शेवटी महाराज जवळजवळ 11 अध्याय पूर्ण होत आले
आणि तरी सुद्धा अर्जुनाचा मोह आहे तो नष्ट होत नाही. आणि पुन्हा महाराज उत्तरखंडाला सुरुवात झाली गीतेच्या. आणि तिथून पुढे सांगत 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 जवळजवळ 18वा अध्याय प्रारंभ झाला. 18व्या अध्यायाचे जवळजवळ 60-70 पर्यंत श्लोक झाले तरी सुद्धा अर्जुनाचा मोह नष्ट होत नाही. परंतु हळूहळू सांगत सांगत जरा जरा कमी कमी होत गेला. आणि मग शेवटी महाराज अर्जुनाने सांगितलं, देवा आता माझा मोह काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे. आणि तिथे सांगितल्यानंतर शेवटचा श्लोक आहे महाराज कुठला, यत्र योगेश्वर कृष्ण, त्याच्या अगोदरचे 2-3 श्लोक आहेत. त्यापैकी एक श्लोक अर्जुनाच्या मुखातला आहे. शेवटी अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतो की हे देवा, हे भगवंता, आता माझा मोह काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युतः स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तवः. आता काय सांगतोय अर्जुन, हे अच्युता, हे भगवंता, आता जे काही तू वचन करशील ते आता मी ऐकायला तयार आहे. कारण आता काय झालेलं आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, आता माझा मोह नष्ट झालेला आहे. आता करिष्ये वचनम तवः. आणि मग तिथून पुढे महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं की युद्ध करणं हे तुझं काय आहे, कर्म आहे. आणि क्षत्रियाचं कर्म जर युद्ध करणं असेल तर मग त्याच्या समोर कोणीही उभं असेल तरी सुद्धा ते कर्म करणं. जसं धर्म सांगितला, प्रत्येकाचा धर्म महाराज वेगवेगळा सांगितला, प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा आहे. परंतु प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वाटेला जे काही कर्म आलेलं आहे, आता भगवान परमात्म्याने गीतेमध्ये ते सुद्धा सांगितलं महाराज. वैश्य कर्म स्वभावजम, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्याचं कर्म सांगितलं महाराज. या सर्व गोष्टी प्रत्येकाचे कर्म जे काही आहेत ती प्रत्येकाने ती करावेच लागतात. म्हणून करता भगवान परमात्म्याने सांगितल्या पद्धतीने मग अर्जुनाने ऐकलं. आणि मग युद्धासाठी तो काय झाला, सज्ज झाला. आणि टाकलेला गांडीव, तो जो काही धनुष्य आहे, गांडीव नावाचा जो धनुष्य आहे, तो काय केला, पुन्हा उचलला. आणि तिथून पुढे युद्धाला सुरुवात झाली. आता विचार करण्यासारखी गोष्ट एक आहे श्रीधर महाराज. आता गावामध्ये आपल्याच गावातलं घ्या, 100 भाऊ एकीकडे आहेत. 100 भाऊ एकीकडे आहेत आणि एका बाजूला फक्त किती आहेत, 5 आहेत. कोण नाही ऐकायचं, शिवाजी महाराज 5 ऐकायचे नाही 100ला, का 100 ऐकायचे नाही 5ला? नाही नाही, त्यावेळेसचे नाही चालली, आपल्या गावातले चालले. आता आताची 100 5ला ऐकणार नाही. परंतु ऐका ना, 100 5ला जरी ऐकत नसतील परंतु त्यावेळेस मात्र 100 एका बाजूला होते. नुसते 100 नव्हते महाराज, त्या 100च्या बाजूने एक एक रथी महारथी योद्धा जो होता महाराज, तो एक एक सुद्धा महाराज सर्व सैन्याला काय करू शकत होता, पादाक्रांत करू शकत होता. एवढी ताकद होती महाराज. ज्ञानोबराय वर्णन करतात की महाराज कृपाचार्य जे आहेत ते एकटेच पूर्ण होत होते सर्वांना. या एकेकाचे ने मनोव्यापारे, असं. हे विश्वची होय सहारे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. जय हो. या एक एकाची मनोव्यापारे, हे विश्वची होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. महाराज कृपाचार्यांच्या मध्ये एवढी ताकद होती, एवढी ताकद होती की ज्ञानोबराय वर्णन करतात, जर एकटे कृपाचार्य जरी समोर उभे राहिले तरी सुद्धा या सर्व सैन्यांना ते मारू शकत होते. एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. चला पुढे घ्या. द्रोणाचार्य, काय विभूती होती महाराज ही. द्रोणाचार्य इतके बलदंड होते, एवढे शक्तिशाली होते. आता चला अर्जुनाचे गुरुच आहेत ना महाराज. जी विद्या अर्जुनाकडे आहे, ज्या विद्येवरती आता अर्जुन पूर्ण युद्ध जिंकणार आहे, आणि ते विद्या कोणाकडून आली महाराज, द्रोणाचार्यांकडूनच आली ना. मग आता गुरु शिष्य जर आपण पाहिले, आता शिष्य मोठा की गुरु मोठा, आताच नाही झालं. आताच असं झालंय की गुरु आपले स्थिर असतात परंतु शिष्याला वाटतं आपण कधी यांच्यापेक्षा मोठं होऊ. होतं की नाही. परंतु त्यावेळेचा प्रकार तसा नाही. अर्जुनाला ज्या द्रोणाचार्यांनी विद्यार्जन दिलेलं आहे, जे विद्यादान दिलेलं आहे, त्या विद्यादानावरती महाराज अर्जुन सर्व सैन्याशी एकटा लढणार आहे. आणि विचार करा ते द्रोणाचार्य किती बलदंड असतील, किती शक्तिशाली असतील महाराज. तरी सुद्धा
प्रकार असा घडला. शेवटी ज्यावेळेस संजयाने सांगितलं धृतराष्ट्राला, सर्व गीता धृतराष्ट्राला ऐकवली. कुणी? संजयाने. कारण त्यावेळेस दूरदर्शनचं चॅनल होतं ते त्यावेळेस. कारण तिकडं काय चाललंय रणांगणावरती, कारण हा बाबा कसा आहे तर आंधळा आहे ना, याला काही दिसत नव्हतं. त्याला हे सर्व वृत्तांत जो काही कुरुक्षेत्रावरती चालला आहे तो सर्व वृत्तांत इथं सांगितल्या जायचा. संजयाने सगळं दिग्दर्शन त्याला करायचं. कंटाळून गेला महाराज, ऐकू ऐकू तो कंटाळून गेला. धृतराष्ट्र हा मेला, तो मेला, इकडचा मेला, तिकडचा मेला, हा सर्व ऐकून ऐकून त्याचं महाराज डोकं भणकलं. आणि शेवटी एकच प्रश्न शेवटी त्याने केला, संजया एक सांग की या सर्व युद्धाचा परिणाम काय होणार आहे, किंबहुना हे युद्ध कोण जिंकणार आहे ते सांग. आता ऐका, संजय कोणाच्या बाजूचा आहे महाराज? धृतराष्ट्राच्या बाजूचा, बरोबर. आता त्याने महाराज सांगितलंही असतं, परंतु त्याने सांगावं आणि सरळ सरळ त्या धृतराष्ट्राने ऐकलं तर बरं आहे महाराज. कारण धृतराष्ट्र इतका तामसी बुद्धीचा होता. सर्व माहिती होतं की आपल्या मुलाचं काय होतंय, सर्व गणित उलट आहे, सगळं चुकीचं चाललेलं आहे. तरी ज्ञानोबराय वर्णन करतात, पुत्र स्नेहे मोहितू. संजय राया ते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी धृतराष्ट्राला माहिती होतं दुर्योधन चुकतोय, तरी सुद्धा महाराज पुत्र स्नेहामुळे या धृतराष्ट्राला काही करता नाही आलं महाराज. आजची परिस्थिती तशीच आहे. आपल्या घरी मुलं आहेत, त्या मुलांच्या लाडापायी, हट्टापायी, आग्रहापायी, त्या पुत्राच्या स्नेहापायी बाप सुद्धा आज मुलाला काही बोलत नाही. मग तोच प्रकार झाला. धृतराष्ट्राने शेवटचा प्रश्न केला, सांग संजया कोण जिंकणार आहे. आता संजयाला प्रश्न पडला, आता सांगावं काय, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. आता त्याला विरोधात बोलता येईना, परंतु पहा महाराज, हुशार माणसं हुशार असतात बरं का. जाणकार माणसं असे प्रश्नांची उत्तर एवढे समर्पक देतात की महाराज काय म्हणतात ना, ते लाठी बिना तुटे, असं काय आहे ना हिंदीमध्ये, साप भिमरेवर लाठी बिना तुटे, असं असतं ते. त्यांनी विचार केला धृतराष्ट्राला सांगायचं आहे, कारण युद्धाचा परिणाम त्या धृतराष्ट्राच्या लक्षामध्ये, संजयाच्या लक्षामध्ये आलेला होता. संजयाने महाराज सूपवर्म पाहिलं आणि शेवटचा श्लोक त्याच्या मुखातला आहे. काय म्हणतो महाराज? संजय म्हणतो ऐका, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवाणी तिर्मतिर्मम. काय सांगितलं त्याने? सांगितलं एकच महाराज, कोण विजयी होईल किंवा कोण जिंकणार आहे हे नाही सांगितलं त्याने, पण पळवाट काढली. काय सांगितलं? ज्या ज्या बाजूला यत्र योगेश्वर कृष्ण, म्हणजे ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, किंबहुना जिथं नीती आहे तिथं काय आहे? विजय श्री हा निश्चित आहे. आणि मग आता धृतराष्ट्र काय एवढा बावळट होता का महाराज? धृतराष्ट्राला कळत नव्हतं का? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर, म्हणजे त्या बाजूने विजय काय आहे? निश्चित आहे. कुठल्या बाजूने विजय निश्चित आहे? तर यत्र योगेश्वर कृष्ण. यत्र म्हणजे या बाजूने, ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, ज्या बाजूने नीतिमत्ता आहे, ज्या बाजूने धर्म आहे, त्या बाजूने विजय काय आहे? निश्चित आहे. आणि शेवटी मग मात्र संजयाच्या लक्षामध्ये आलं आणि धृतराष्ट्राच्याही लक्षामध्ये आलं की आता मात्र पांडव जिंकल्याशिवाय राहणार नाही. का? तर त्याचं एकच उत्तर आहे की जो सगळ्या बळीयांचा जो बळीवंत आहे, किंवा जो सर्वांच्या शक्तिशाली जो भगवान परमात्मा आहे, आता त्याच्या ठिकाणी वर्णन आहे महाराज गीतेमध्ये सुद्धा. भगवान परमात्म्याचं जे बळ आहे ते काय त्याने दुसरीकडून निर्माण केलेलं नाही, तो त्या स्वतः बळाचा काय आहे? अधिष्ठाता आहे. तो त्या स्वतः बळाचा निर्माता आहे. तो स्वतः त्या बळाचा उपजीवित आहे. अशा पद्धतीने तो भगवान परमात्मा बलम बलवताहम चाहम. काय सांगितलं? तो त्या बाळांचा एक नाटामध्ये सुद्धा प्रमाण आहे बघा. विठ्ठला विठ्ठला आता ज्ञानेश्वरीची ओवी असती तर तुम्ही सांगितली असती. असो, म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की तो भगवान परमात्मा जेवढे काही जगाच्या पाठीवर जेवढे बळ आहेत
व्यावहारिक दृष्टिकोनातील असतील, पारमार्थिक दृष्टिकोनातील जेवढे काही बळ आहेत त्या बळांचा भगवान परमात्मा काय आहे? तो निर्माता आहे महाराज. त्या बळांचा तो चोपनेता आहे, निर्माता आहे, अधिष्ठाता आहे. मग जगाच्या पाठीवर बळांचं जर वर्णन आपण केलं तर पुष्कळशे बळ आहेत महाराज, पुष्कळशे बळ आहेत. परंतु जेवढे काही बळ आहेत, आता काही शारीरिक, कौटुंबिक, सत्ता, सांपत्तिक, बौद्धिक, हे आपले लौकिकातले बळ झाले महाराज, हे आपले लौकिकातले बळ आहेत. परंतु ज्या बळाने किंवा ज्या बळाशिवाय परमार्थ होणं शक्य नाही किंवा परमार्थ करताच येत नाही, असं शास्त्राने किंवा साधू संतांनी एकच बळ सांगितलं महाराज. तुकोबरायांनी ते बळ अवलंबलं किंवा ते बळ आपल्यामध्ये स्थापित केलं आणि आपला परमार्थ तो जिवंत केला. आणि मग तुकोबराय म्हणायला लागले की त्या बळाने मी बळीवंत झालो. कुठलं बळ आहे होते? परमार्थाला नेमकं अनुकूल असणारं बळ, की ज्या बळाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही महाराज, परमार्थ होत नाही त्या बळाने. त्या बळाचं नाव सांगितलं महाराज तुकोबरायांनी. हरी सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार, हाती बळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा, केला मार षडवर्गा, सहस्रनामाचे हत्यार, सहस्रनामाचे हत्यार, सहस्रनामाचे हत्यार, सहस्रनामाचे हत्यार. तुकोबरायांनी सांगितलं महाराज, ज्या बळाने तुकोबराया बळीवंत झालेले आहेत ते बळ म्हणजे काय? तर वैराग्याचं बळ सांगितलं महाराज. काय सांगितलं? सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार, हाती बळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा. त्या बळाच्या सामर्थ्यावरती षड मार्ग किंवा षड जे काही आपले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, ह्या ज्या काही सर्व महाराज षड विकार सांगितले, या विकारावरती मात केली महाराज तुकोबरायांनी. आणखी एका जागेवरती प्रमाण आहे महाराज. काम क्रोध बंदी खाणी, काम क्रोध बंदी खाणी, कामने दिले दोने, कामने दिले दोन्ही, इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबराय वर्णन करतात. तुकोबरायांना ज्यावेळेस साधक मंडळी प्रश्न विचारतात की का हो तुकोबराया, जगाच्या पाठीवरती जेवढे काही बळ आहेत त्या बळांमध्ये सर्वश्रेष्ठ बळ जर कुठलं असेल तर त्याचं उत्तर देताना साधकांना तुकोबराय सांगतात की जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ जे बळ आहे ते म्हणजे वैराग्याचं बळ आहे. केला मार षडवर्गा, केला मार्ग षडवर्गा, केला मार्ग, षडवर्गा, केला मार्ग. हाती बळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा. किंवा तुकोबराय एके ठिकाणी आणखी वर्णन करतात महाराज. दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा धगधगीत ज्वाळ, अग्नि जैसा धगधगीत ज्वाळ. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित
सहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ बापू तर अशा टायमिंगला मदत करीत नाही कोण. वरती मारायचं म्हणल्यानंतर सगळे पाठिंबा काढून घेतात. तुम्हाला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्यावेळेस ती गोवर्धन पर्वत उचलला ना, भगवंतानी कशावर उचलला होता? करंगळीवर उचलला. आता बाकीचे गोपाळ म्हणले काय माणूस आहे म्हणला हा, आम्ही एवढ्या मोठ्या काठ्या लावल्या आणि ह्या बाबाने फक्त काय लावली? करंगळी. असं कुठं असतं बाई म्हणले, करंगळी लावल्याने कुठं काय एवढा मोठा पर्वत उचलल्या जातो का? देवाने पाहूस आणला. म्हणले यांना काय झाला? अहंकार झाला. फक्त तो करंगळी लावलेला जी करंगळी होती का पर्वताला थोडी वाकडी केली. जाऊ यांच्या काड्या काडा वाजायला लागल्या का तेव्हा म्हणले अरे कृष्णा थांब म्हणले. तसं इथं महाराज आमच्या बापूतात्यांनी लावून धरली, बाकीच्यांनी सगळ्या काठ्या काढून घेतल्या. असो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की ज्या बळाने आम्ही बळीवंत झालो ते बळ म्हणजे काय तर विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा जगाच्या पाठीवर. महाराज हेच असं एक बळ आहे की या बळाने साधू संत. आता या शब्दामध्ये फार लक्ष करा. आपण अभंगामध्ये प्रमुख विधान आपलं हे आहे. तुकोबाराया या अभंगाच्या प्रमुख विधानामध्ये असं म्हणतात की बळीयाचे अंकित आम्ही झालो. आम्ही हा शब्द कसा आहे महाराज? अनेक वचनी शब्द आहे. तुकोबाराया सांगतात मी एकटा नाही झालो, आम्ही झालो म्हणजे वर्तमानादी जेवढे काही साधू संत आहे ते सर्व साधू संत कुठल्या बळाने बळीवंत झालेले आहेत? वैराग्य बळाने ते बळीवंत झालेले आहेत. परंतु ऐका ना, ज्यावेळेस तुकोबारायांनी ही जे काही प्रकार सांगितले, शारीरिक बळ, कौटुंबिक बळ, सत्ता बळ, सांपत्तिक बळ, बौद्धिक बळ, हे जे काही अनेक बळाची प्रकार आहेत, यापैकी तुकोबाराय एकाही बळाने बळीवंत झालेले नाहीत महाराज. शारीरिक बळ तुकोबारायांच्याकडे होतं का हो कधी? शारीरिक बळ तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात की लोकांना सन्मार्ग दर्शविण्याकरता, सत्पथ गामी बनविण्याकरता, अध्यात्म ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याकरता ज्यावेळेस अवतार कार्य हाती घेतलं त्यावेळेस लोक कशाच ऐकत नाही. लोक ऐकतात का? शंकर महाराज ऐकतात लोक? आता रोजची इथं कीर्तनकार आली की म्हणतात काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुम्ही म्हणता का? नाही. ते म्हणते नाही म्हणत. नका म्हणू, आमच्या काय बापूस जायचे. तुकोबाराय सांगतात की महाराज साधू संतांनी, प्रत्येक साधू संतांनी तेच सांगितलं महाराज. कीर्तन करणं म्हणजे काय हो? कीर्तन म्हणजे इथं येऊन फेटा घालून चार चौघांना उपदेश करणं, हे तर कीर्तन आहेच हो. परंतु जे समाजाच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता जे कारण आहे ते कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं याला महाराज खरं कीर्तन म्हणतात. आणि तुकोबाराय सांगतात लोकांना पदोपदी सांगण्याचा मी तो प्रयत्न केला नाही का? तुकोबारायांनी सांगितलं महाराज, हात जोडून सांगितलं. लागोनिया पाया विनवितो तुमा, लागोनिया पाया विनवितो तुमा, लागोनिया पाया विनवितो तुमा, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे हो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे हो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे हो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे हो वेळा. तुकोबारायांनी महाराज हात जोडून सांगितलं, नाही ऐकलं. लोकांच्या तुकोबारायांनी पाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला
भगवान परमात्म्याला तुकोबराय सांगतात, देवा मी सर्व सांगून पाहिलं, हात जोडून सांगितले, गोड भरून तोंड भरून गोड बोललो, लोकांना सांगितलं, लोक ऐकायला तयार नाही, पाया पडूनच सांगितलं, लोक ऐकायला तयार नाही. शेवटी तुकोबराय म्हणतात की देवा सर्व उपाय मी केले, फक्त आता एक उपाय राहिला. काय राहिला हो? नाही, आपण एकदा एखाद्याला चांगलं सांगितलं, शिवाजी महाराज एखाद्याला सांगितलं नाही ऐकलं, विनंती केली नाही ऐकलं, हात जोडले नाही ऐकलं, पाया पडूनही सांगितलं नाही ऐकलं, आणि मग महाराज काय राहिलं आता शेवटी? मग आपण काय करतो? बाया माग सारतो की नाही, आणि मग काय करायला चालू होतो, महाराज हे तसं ऐकत नाही ना, तर मग याला आता दांडा काढा म्हणतात लोक, म्हणतात की नाही. आता याला म्हणजे हातपाय जोडल्याची भाषा याला समजत नाही. तुकोबराय सांगतात देवा ते सुद्धा मी केलं असतं बरं का. तुकोबराय सांगतात देवा लोकांना मी हाणून मारून सुद्धा भक्तीच्या वाटेला लावलं असतं, परंतु ऐका ना देवा, माझ्या अंतकरणामध्ये माझ्या शरीरामध्ये एवढं सामर्थ्य नाही, एवढी ताकद नाही की मी हाणून मारून लोकांना भक्तीच्या वाटेला लावू शकतो. म्हणून तुकोबराय सांगतात जन्मोनी पुढती वाटी लागू, काय करू देवा ऐशी नाही शक्ती, जन्मोनी पुढती वाटे लागू देवा, माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये एवढी ताकद नाही, म्हणजे शारीरिक बळ तुकोबरायांच्याकडे नाही. अर्थात तुकोबराय शरीर बळाने बळीवंत झालेले नाहीत. आता चला बौद्धिक बळाचं जर वर्णन केलं, तुकोबरायांच्याकडे बौद्धिक बळ आहे का? नाही. ते म्हणतात नाही. विनेकरी बाबा असं करतात डायरेक्ट. बौद्धिक बळ जर तुकोबरायांच्याकडे नसतं तर एवढा मोठा उपदेश, एवढी मोठी जी गाथा आहे ती दिली असते का हो आपल्याला? आता ऐका ना, वेदाचा तो अर्थ तुकोबराय म्हणतात तू कोणाला माहितीये, फक्त छातीवर महाराज हात ठेवून बोलणं हे काही कोणाचंही काम नाही. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, बाकीच्याने काय करायचं? त्यांनी फक्त भारवायचं काम करायचं. महाराज ऐका, तुकोबराय स्वतः पण ऐका, आपल्याला इथं महत्वाचं मूळ मुद्दा आहे. आता तुम्ही मान डोरवली ते बरंच केलं, कारण मला तेच सांगायचंय पुढे, पण तुमच्या सांगण्याचा भाव वेगळा होता आणि माझा भाव वेगळा आहे. ऐका, तुकोबरायांच्याकडे बौद्धिक बळ नाही. आता असं सिद्ध धरून चला बरं का सगळे, 2 मिनिटं असं ऐका, नाही तर तुम्ही म्हणता महाराज उलटा सांगायला लागला काय. बौद्धिक बळ नाही याचा अर्थ ज्या बळाने तुकोबराया बळीवंत झालो म्हणतात ते हे बौद्धिक बळ नाही. आता तुकोबराय स्वतः एका ठिकाणी वर्णन करतात, अल्प माझी मती म्हणून येतो. आता नाटामध्ये एक सुंदर प्रमाण आहे महाराज, हरी मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. आता तुकोबरायांचा आपल्याला फक्त शब्दाशा अर्थ घ्यायचा बरं का. इथं जिथं आपण शास्त्र सांगतं की नाही, वाच्या अर्थ आणि लक्ष्य अर्थ. आता तुकोबराया या प्रमाणामध्ये वर्णन करतात, मी तव अनाथ अपराधी कर्महीन. आता हा शब्द महत्वाचा आहे, कर्महीन मती मंद बुद्धी. म्हणजे थोडक्यात तुकोबराया सांगतात की माझ्याकडे एवढी बुद्धी नाही, मी कसा आहे, मी मतिमंद आहे, मी कर्महीन आहे, अल्पमती आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी. भगवंताला काय म्हणतात, देवा मी तुला कधी आठवलं सुद्धा. आता हे सगळं खोटं आहे महाराज, हे सगळं कसं आहे, हे सगळं खोटं आहे. परंतु ऐका, तुकोबराया फक्त या ठिकाणी एक नमूद करतात की कर्महीन मतिमंद बुद्धी, माझ्याकडे एवढी बुद्धी नाही की त्या बुद्धीच्या जोरावरती त्या बळावरती मी बळवंत होईल. म्हणून तुकोबराय सांगतात की कर्महीन मतिमंद बुद्धी, चला
मग तुकोबारायांच्याकडे बौद्धिक बळ सुद्धा नाही. आता मग बौद्धिक बळाने सुद्धा तुकोबाराय बळीवंत झालेले नाहीत. आता आणखी वेगवेगळी बळ सांगण्यापेक्षा चला मूळ मुद्द्यावरती येऊ. शरीर बळाने तुकोबाराय बळीवंत नाहीत, कौटुंबिक बळाने तुकोबाराय बळीवंत नाहीत, बौद्धिक बळाने तुकोबाराय बळीवंत नाहीत. सत्ता बळ तुकोबारायांच्याकडे आहे का? आता गावचे पाटील होते महाराज, परंतु परत काही राहिलं नाही. चला सत्ता बळाने सुद्धा नाही आणि सांपत्तिक बळ तुकोबारायांच्याकडे आहे का? आता एक काळाचा जर प्रकार पाहिला महाराज, एक काळ तुकोबाराय काय आहे तर गावचे कोण आहेत? विठू पाटील. जसं आपण भगवान परमात्म्याला उद्देशून बोलतो तसं तुकोबाराय सुद्धा गावचे काय होते? पाटील होते महाराज. तुकोबारायांच्याकडे एवढी गडगंज श्रीमंती होती की पुण्याच्या गुळवे सरकारने त्यांना काय द्यावी? मुलगी द्यावी. एवढं आता आपली मुलगी एखाद्या दरिद्र्याच्या घरी कोणी देईल का? कोणचा असा बाप आहे की एखाद्याचं घर दरिद्री आहे आणि त्याच्या घरी ती मुलगी देईल? असं कोणी नाही करत कोणी महाराज. तुकोबाराय सुद्धा भरपूर श्रीमंत होते, परंतु नंतर आता ते आपण म्हणतो ना महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी कोणी केली? शिवाय कशी केली? निकष काही ते लावलं का काही? अजिबात नाही महाराज. आहे तशा वह्या उचलल्या आणि कुठं टाकल्या? इंद्रायणीमध्ये महाराज टाकून दिल्या. कोणाकडून एकही रुपया घेतला? अरे एक दिवस तर असा प्रसंग तुकोबारायांकडे, तुकोबारायांची एक पत्नी महाराज अन्न करता करता मेली. एक स्त्री एक अन्न करिता, म्हणजे तुकोबारायांची एवढी दयनीय परिस्थिती आहे. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक. आता मज पीक कोण घाली, कोण घाली, आता मज पीक कोण घाली, आता माझा भिका कोण घाली, कोण घाली, आता माझा भिका कोण घाली. गोपाला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकोबारायांनी सांगितलं माझ्याकडे आता काहीच नाही. म्हणजे ऐका, सांपत्तिक बळाने सुद्धा तुकोबाराया बळीवंत नाहीत. आता ऐका, जगाच्या पाठीवर महाराज हेच एक बळ असे. श्रीधर महाराज, जगाच्या पाठीवर जेवढे काही बळ आहेत ना महाराज, ते बळ एक मिनिट बाजूला ठेवा आणि हे सांपत्तिक बळ जे आहे, जगाचा सर्व कारभार याच्यावरती चालतो महाराज. तुमची मानमान्यता सुद्धा त्याच्यावरतीच आहे. महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. चला शास्त्रकाराचा शुभाषितकाराचा एक श्लोक सांगतो ऐका. एका ठिकाणी असं वर्णन आहे महाराज, जगाच्या पाठीवर जेवढे दुर्मिळातले दुर्मिळ जेवढे काही गुण आहेत, जे गुण प्राप्त करण्याकरता पूर्ण आयुष्य खर्च होईल. शास्त्रकार सांगतात, यशास्ती वित्तम सनर कुलीनाम सपंडितः श्रुतवान गुणज्ञा सयेव वक्ता सच दर्शनीयम सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. काय सांगितलं? ही सर्व काही जे गुण आहेत, कुठले गुण? यशास्ती वित्तम सनर कुलीनाम, म्हणजे जो कुलवान नावाचा जो गुण आहे, पैशावानाला महाराज तो असा चिटकवला जातो. पुढे काय सांगतात? सपंडितः, त्याला पंडित सुद्धा म्हणतात लोक, म्हणतात की नाही? आपण अगोदरच प्रमाण दिलं की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधू जन. ते काही एक प्रमाण आहे ना महाराज. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याची बायको सुद्धा पुढं पुढं काय करते, लवटव करी जायची. काय ते सुरुवात त्याची नाही आठवायचं आता कोणाला. या धनाची झाली तुटी. हा ते आहे, त्या धनाची झाली तुटी. परंतु लवटव करी तैशी, म्हणजे आपली जी बायको आहे ना महाराज, जोपर्यंत आज एक प्रमाणे ऐका, धनवंत पुरुषाशी, हा धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी जैशी. आता जमलं. इकडून आलं प्रमाण नाना भाऊ. वा वा वा, नाना भाऊ मागून म्हणजे आपल्याला पाठिंबा मजबूत आहे म्हणायचा त्यांचा. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्या माणसाकडे गडगंज श्रीमंती आहे, त्याची बायको सुद्धा महाराज त्याच्या पुढे पुढे टवटव लव लव करते की नाही.
ऐका एखादं महिना येऊ द्या आता तिचं ते काय माणसाचा पगार यायचा जो दिवस असतो की नाही. आपल्या आता शेतकरी मंडळी आपला पगार महिन्यातून नाही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा होतो, परंतु ही नोकरीदार माणसं जी असतात त्यांचा महिन्याला पगार होतो. त्या दिवसामध्ये त्यांची मंडळी बघा तुम्ही काय चहा करू का, कॉफी करू का, दूध करू का, नाश्ता करू का, चहा घेता का, हे सगळं चालतं. परंतु कधी पगार यायच्या दिवसाच्या 1-2 दिवस अगोदर एकदा पगार येऊन गेला का परत त्याला पाणी सुद्धा विचारत. हे माझे शब्द नाही, तुकोबराय म्हणजे शास्त्रकार सुद्धा सांगतात, तुकोबराय सुद्धा सांगतात की अशा माणसाची पत्नी सुद्धा फक्त पैसा ज्या वेळेस माणसाकडे येतो त्यावेळेसच त्याच्या पुढे पुढे करते. महात्मा धनवंत पुरुषाची हा, धनवंत पुरुषाची श्री लवटव करी. म्हणजे शास्त्रकाराचा जो श्लोक तुम्हाला आता मी सांगितला की यशास्ती वित्तम सनर कुलीनाम सपंडित. आता इथं ऐका, पंडित ही पदवी महाराज सोपी आहे का? पांडित्य पदवी प्राप्त करण्याकरता श्री क्षेत्र काशीला जाऊन त्याच्या पुष्कळशा परीक्षा द्याव्या लागतात बापू दादा. आणि ज्यावेळेस त्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण होतो त्यावेळेस ती पंडित पदवी मिळते बाळासाहेब. आणि ही पदवी महाराज पैसे ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे का त्या लोकांना असंच चिटकावल्या जातं. ऐका आणखी एक श्लोक सांगतो ऐका. शतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडितः. आता ह्या पदव्या किती महाग किंवा किती दुर्मिळ आहेत ते ऐका. शतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडितः. आता त्या पहिल्या श्लोकामधल्या उत्तरार्धामध्ये एक महाराज शेवटचं पद आहे. यशास्ती वित्तम सनर कुलीनाम स पंडितः श्रुतवान गुणज्ञा सयेव वक्ता. त्याच्यामध्ये महाराज वक्ता हा एक शब्द आहे. ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्या वेळेस वक्ता वक्तृत्व करतो परंतु त्याच्या समोर जर श्रोते नसतील तर त्याच्या वक्तृत्वाला किंमत आहे का काही? वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. ज्ञानोबाराय काय वर्णन करतात की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेने विन. त्याच वेळेस त्या वक्त्याला किंमत आहे ज्या वेळेस त्याच्या समोर श्रोता, नुसता श्रोता नाही, तो जागसूद श्रोता पाहिजे. कसा? जागा पाहिजे बरं का. आता तुम्ही इथं सर्व कसे जागे आहेत ना तसा जागा पाहिजे. म्हणजे त्याचं लक्ष, त्याचं अवधान कसं असावं. ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन करतात ना की तरी अवधान एकले तिचे. अवधान आपल्याला पुढचं नाही पाहिजे, फक्त एवढंच घ्या. अवधान या शब्दावरती ज्ञानोबाराय वर्णन करतात की तरी अवधान एकले दिजे. जर तुम्ही लक्षपूर्वक एखादी गोष्ट ऐकली किंवा श्रवण केलं मग तुम्ही काय व्हाल? मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व सुखाला तुम्ही त्या ठिकाणी पात्र व्हाल. परंतु कधी? परंतु ज्यावेळेस आपलं लक्ष व्यवस्थित असेल. म्हणून महाराज सांगतात की सयेव वक्ता. वक्तृत्व हा जो गुण आहे महाराज एवढा कठीण गुण आहे, एवढा दुर्मिळ गुण आहे की हे वक्तृत्व करण्याकरता महाराज पुष्कळांची इच्छा असते बरं का. बोलण्याकरता आता तर क्लास निघाले महाराज. काय म्हणतात ना चांगलं भाषण करण्याकरता हे करा ते करा. आपण मोबाईलवरती बघतो. अभ्यास माणूस पुष्कळ करेल, हो पुष्कळ अभ्यास करेल माणूस. अभ्यास केलेला तो समाजासमोर मांडण्याकरता सुद्धा महाराज खूप मोठं साहस सामर्थ्य लागतं. त्याला भगवान परमात्म्याची कृपा लागते. किंबहुना मी तर एक पाऊल पुढे जाऊन असं सांगेल की वक्तृत्व हा जो गुण आहे महाराज हा प्रयत्न साध्य गुण नक्कीच नाही. हा प्रयत्नाने सर्व काही मिळतं, प्रयत्नाने सर्व मिळतं महाराज, परंतु प्रयत्नाने वक्तृत्व भेटत नाही. ऐका आळंदी क्षेत्रामध्ये पुष्कळशी विद्वान महाराज मंडळी आहेत महाराज, पुष्कळ विद्वान आहेत. इतका अभ्यास आहे महाराज. ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, भागवत मुखोद्गत आहे, श्रीमद भगवद्गीता मुखोद्गत आहे. बसल्याच्या नंतर महाराज अगदी पानही उचकत नाहीत अशी ज्ञानेश्वरी पाठ आहे महाराज बऱ्याच जणांच्या. परंतु कीर्तन करा म्हटलं ना किंवा समाजामध्ये थोडंसं प्रवचन करा म्हटलं तर बोलता येत नाही बरं का. त्याला वक्तृत्व गुण म्हणतात की ती जो गुण आहे तो भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय तो प्राप्त होत नाही. तो प्रयत्न साध्य गुण नसून दैव साध्य गुण तो आहे. म्हणून महाराज सांगतात शास्त्रकाराने वर्णन केलं महाराज हा जो वक्तृत्व गुण आहे तो एवढा दुर्मिळ आहे, एवढा दुर्मिळ आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक सांगितला शतेषु जायते शूरा. काय सांगितलं? 100 एखादा काय होतो? शूर जन्माला येतो. शिवाजी महाराज शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः. सहस्र म्हणजे किती?
सहस्र म्हणजे 1000. 1000मध्ये पंडित जन्माला येतो महाराज. सहस्रेषुच पंडित आणि पुढे वर्णन आलं त्या वक्त्याचं महाराज. वक्ता दस सहस्रेषु काय सांगितलं? 10,000मध्ये एखादाच असा निपजतो तो वक्ता होतो. वक्ता दस सहस्रेषु. आणि याच श्लोकाच्या शेवटच्या भागामध्ये उत्तरार्धामध्ये शेवटच्या पदात सांगितलं महाराज, दाता भवती वानवाहा. काय सांगितलं? दान करणारा जो आहे ना महाराज, तो होईल की न होईल ही शंका आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य माझं हे होतं महाराज की जगाच्या पाठीवर वक्तृत्व हा जो गुण आहे तो प्राप्त करण्याकरता महाराज पुष्कळशे अट्टहास करावे लागतात. भगवान परमात्म्याची कृपा त्याच्यावरती असावी लागते, तरी सुद्धा तो गुण प्राप्तच होईल यामध्ये शंका आहे. पण ऐका ना, शास्त्रकाराने त्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं सयेव वक्ता. त्याला वक्ता सुद्धा म्हणतात. कोणाला? ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला सुद्धा महाराज काय म्हणतात? सयेव वक्ता सच दर्शनीयम. आणि शेवटचं पद आहे सर्वे गुणाहा कांचनम आश्रयंती. सर्व जे काही गुण आहेत, जे काही सर्व जगाच्या पाठीवर दुर्मिळातले दुर्मिळ जेवढे काही गुण आहेत ते सर्व पैशावानाला, ऐश्वर्य संपन्न व्यक्तीला ते चिटकवले जातात. म्हणून सांगतात की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आणि मग ऐका ना, मग तुकोबराय या बळाने सुद्धा बळीवंत झालेले नाहीत. कुठल्या? तर सांपत्तिक बळाने. सांपत्तिक बळ जर तुकोबरायांकडे आहे असं म्हणावं तर तुकोबरायांचे खाण्याचे वांदे आहेत. घर जे पाहिलं तर महाराज सहज झोपलं तरी चंद्र दिसेल. म्हणजे ते म्हणतात ना घर चंद्रमोळी, चुलीवर हरळी, केळीवर नारळी. म्हणजे अशी परिस्थिती होती तुकोबरायांची. चुलीवर हरळ उगलेली, जी केळी होती ना पाण्याची त्याच्यावरती ते नारळ नसतं का, ते अर्ध नारळ ठेवलेलं. घरवरती पाहिलं तर घराला नीट नाटके वासे नाही, वरती काही पाचरट नाही. नीट झोपलं की भगवान चंद्राचं दर्शन लगेच व्हायचं. अशी त्यांची परिस्थिती. चोर चोरी करण्याकरता गेली एकदा तुकोबरायांच्याकडे. चोराची टोळीच निघाली महाराज. निघाली बरोबर तुकोबरायांच्या घराकडे निघाली. बाकीची चोर एकमेकावर, एक होता तो निघाला तुकोबराय राहतात त्या घराकडेच निघाला आणि बाकीचे त्याच्यावर ओरडले. म्हणले का रे मूर्खा तिकडे कुठं चालला? तेव्हा कुठं चालला म्हणजे चाललो चोरी करायला. अरे तिकडे तुकोबराय राहतात. मग काय झालं? आज त्यांच्या घरी चोरी करू म्हटले. म्हणून तर मूर्ख म्हटलं म्हणले तुला. अरे तुकोबरायांच्या घरची परिस्थिती जर पाहिली तर तुला तर काही भेटणार नाहीच, परंतु त्यांची घरची परिस्थिती पाहून 2-4 रुपये त्यांना द्यावे लागतील तुला. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्री घरे राखीती. म्हणजे त्या ठिकाणी तुकोबरायांच्याकडे चोर चोरी करण्याकरता जरी गेले तरी महाराज जात नव्हते, माघ निघून यायचे. अशी दयनीय परिस्थिती तुकोबरायांची आहे. आणि मग ऐका ना, यापैकी एकही बळच माझ्या तुकोबरायांच्याकडे नाही. मग साधक मंडळी विचारतात की का हो तुकोबराया, मग तुम्ही नेमकं ज्या बळाने आपण बळीवंत झाला ते बळ आहे विवेकासहित वैराग्याचे बळ. तुकोबरायांनी सांगितलं गड्या, ते बळ जे आहे ना ते आम्ही भगवान परमात्म्याकडून आणलं आणि त्या बळाने आम्ही काय झालेलो आहोत? बळीवंत झालेलो आहोत. आणि मग शेवटचा प्रश्न तुकोबरायांना साधक मंडळी विचारतात की तुकोबराया ऐका ना, त्या बळाने आपण बळीवंत झालात ते बळ नेमकं कशा रीतीने कशा स्थितीने आपण ते प्राप्त केलेलं आहे ते एकदा सांगा. आणि ती जी रीत वापरलेली ना तुकोबरायांनी, त्या बळाने बळीवंत झालेले तुकोबराया, ते बळ प्राप्त करण्याकरता जी रीत वापरली ती रीत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अंकित टाळ टाळ हा बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित. हे आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत,
आम्ही झालो बळीवंत 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 लाथाडला संसार लाथाडला संसार लाथाडला संसार लाथाडला संसार तुकोबारायांना प्रश्न केला आणि तुकोबारायाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुकोबाराया म्हणतात की ज्या रीतीने आम्ही भगवान परमात्म्याला प्राप्त केलं किंबहुना आम्ही बळीवंत झालो ती रीत सांगितली महाराज. त्या भगवान परमात्म्याच्या आम्ही काय झालो अंकित झालो. कसे झालो बळीयाचे अंकित आम्ही झालो. त्याचं अंकिताचा महाराज परिणामच असा आहे आपण ज्या व्यक्तीच्या अंकित होऊ ना ती व्यक्ती आपल्याला प्राप्त होत असते. त्या भगवान परमात्म्याच्या समोर आपण अंकित झालो तर तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. अंकिताचा परिणामच असा आहे महाराज. एक आता भगवान हनुमंतरायाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आणा. भगवान हनुमंतराया स्वतः प्रभू रामचंद्रांच्या समोर अंकित झाले की नाही. भगवान प्रभू रामचंद्रांची दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण अंकित होणं म्हणजे काय हो समोरच्याच्या अंकित होणं म्हणजे आपल्या सर्वस्वाचा किंवा आपले जे काही स्वातंत्र्य आहे ते गमावणं. आपण आपले राहत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्याच्या अंकित होतो त्यावेळेस आपल्याला आपलं स्वातंत्र्य राहत नाही. अंकित म्हणजे महाराज दास्यत्व हा सुद्धा जो भाव आहे एक अगरवता करावे दास्य सकळ म्हणजे त्या ठिकाणी महाराज दास्य जर केलं तर आपलं स्वातंत्र्य आपल्याला गमवावं लागतं. आता चला विषय तिथं आपला राहिलेला नाही परंतु शास्त्रकाराने सुद्धा 5 माणसं जिवंत असून मेल्यात सांगितले महाराज. मेल्यात जमा सांगितले. त्याच्यामध्ये महाराज नित्य सेवा करणारा सुद्धा काय सांगितला जिवंत असून मेल्यात जमा सांगितला. आता बाकीचे नाही सांगत चला वेळ नाही आपल्याकडे. परंतु जो आपण एखाद्याच्या अंकित झालो त्याचं दास्यत्व करायला लागलो त्यावेळेस मात्र आपलं स्वतःचं सुद्धा अस्तित्व आपलं स्वतःचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी गमवावं लागतं आणि मग तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की त्या भगवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो आणि त्या परिणाम अंकिताचा परिणाम आम्ही झालो बळीवंत आम्ही बळीवंत झालो आम्ही बलसंपन्न झालो आम्ही बलवान झालो. आता ऐका अंकित झाल्याच्या नंतर आपल्याला वेगळं काही करावं लागतं का हो. लग्न होऊन आलेली जी मुलगी आहे ती नवऱ्याच्या कशी आहे अंकित आहे ना महाराज. अंकित झाल्याच्या नंतर नवऱ्याचं जे काही आहे ते सर्व काय होतं तिचं होतं की नाही. आता नवऱ्याला जर 4 एकर शेती असेल तिथं तिच्या वाट्याला किती लगेच 2 एकर तिच्या नावावर लगेच महाराज. दुसऱ्या दिवशी तुमचं सोडचिठ्ठी वगैरे होत्या परंतु तिचं नाव लागलं जातं की नाही. सहज विचार करा डॉक्टर जर नवरा असेल आणि त्याची बायको त्याची अंकित आहे डॉक्टर नवऱ्याच्या अंकित त्याची बायको आहे जरी ती त्या ठिकाणी डॉक्टरीन नाही तरी सगळं गाव तिला काय म्हणतं डॉक्टरची बायकोला काय म्हणतो डॉक्टरीन बाई म्हणतं की नाही. आता डॉक्टरची बायको असली तर डॉक्टरीन आमदारची बायको असली तर आमदारीन सरपंचाची बायको असली तर सरपंचीन. हे माणसाच्या बाबतीत म्हणजे बायांच्या बाबतीत ते जमतं बरं का. हे उलट जर झालं ना आता जर बायको सरपंचीनं असली तर नवऱ्याला काय म्हणतं सरपंचा. एखादी बाई आमदारीनं असली नवऱ्याला काय म्हणतं आमदार्या. हे तरी बरं आहे बापूता त्या एखाद्याची बायको नर्स असू द्या बरं. तुकाराम महाराज आता त्याला काय म्हणता
नरश्या म्हणता का नरसाळ्या म्हणता नाही जमत महाराज ते. परंतु ती बाई नवऱ्याच्या काय आहे, अंकित आहे. त्या अंकिताचा परिणाम शास्त्रकाराने सांगितला. आपण जर अंकित झालो तर त्याचं ते सर्वस्व, तिचं सर्वस्व. महाराज तिनं त्याग केला ना, त्याच्यासाठी आई वडिलांचा त्याग केला, स्वतःच्या नावाचा सुद्धा त्याग करावा लागतो. काय ती पत्रिका जर जुळली नाही महाराज चालू नावावरती, काय करावं लागतं, ती नाव सुद्धा बदलून घेतात त्यावेळेस, आडनाव सुद्धा बदलावं लागतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की अंकिताचा तो परिणाम आहे. तुकोबराय अंकित झाली, परिणाम आम्ही झालो बळीवंत. तुकोबराय बळीवंत झालेली आहेत. ऐका, तुकोबराय नुसते बळीवंत झालेले नाहीत, तर तुकोबराय पुढे सांगतात की जो संसार खडतर आहे, असा संसार की त्या संसाराने आतापर्यंत सर्वांना काय केलंय, रडवायचं काम केलं महाराज. त्या संसारापासून आतापर्यंत तरी कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही. अशा संसाराला तुकोबराय सांगतात की आम्ही काय केलेली आहे, लाथ मारलेली आहे, लाथाडीला संसार. आता या ज्या षड उर्मी आहेत, नुसत्या संसाराला लाथ मारली नाही तर काय केल्या, जीवनातल्या षड उर्मी संपवलेल्या आहेत. 2 मनाच्या, 2 तनाच्या आणि 2 प्राणाच्या. अशा षड उर्मी जीवनातल्या संपवल्या. आणि नुसत्या जीवनातल्या षड उर्मी न संपवता जन सुद्धा तृणा समान केलं, तन सुद्धा तृणा समान केलं. जन, तन आणि ज्या धनाच्या पाठीमागे सर्व जग आज पळतंय, ते धन सुद्धा काय केलं, तृणा समान केलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात की जन, तन, धन केले तृणा हे समान. तृणाप्रमाणे हे सर्व गोष्टींना जीवनामध्ये त्याचा त्याग केला. आणि सर्व काही घडल्याच्या नंतर बळीयाचे अंकित झालो, त्या भगवान परमात्म्याला प्राप्त केलं. जो संसार आहे तो संसार सुद्धा काय केला तर लाथाळलेला आहे. जीवनातल्या षडउर्मी सुद्धा संपवलेल्या आहे. जनतन सुद्धा तृणा समान मानलेला आहे. आणि मग साधक मंडळी प्रश्न करतात की का हो तुकोबराया, हे सर्व केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त झालं, तुम्हाला मिळालं तरी काय. त्यावेळेस तुकोबराया अभंगाच्या तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीची या माथा, लाथाळी संसारे, लाथाळीला संसार. हा संसार लाथाळीला, हा संसार केला षडउर्मीचा मार मार, केला षडउर्मीचा मार केला. केला षडउर्मीचा मार मार मार, केला षडउर्मीचा मार मार, केला 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 षडउर्मीचा मार.
केला षडउर्मीचा मार 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 केला षडउर्मीचा 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 मार जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा वही परम पद पावेगा वही परम पद पावेगा केला षडउर्मीचा मार मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा केला षडउर्मीचा मार लाथाळीला संसार जरा मोकळ्या मनाने वाजवा, वाजवायचीच असली ना तर मोकळ्या मनाने वाजवा. अतिशय सुंदर या वातावरणामध्ये आपला या ठिकाणी 15 वर्षाचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे. माझी सेवा षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित झालेली आहे आणि वेळही आपला संपलेला आहे. एकदा सर्वांना विनंती आहे, विठोबा रखुमाईचं भजन होईल, ज्ञानेश्वर माऊलींचं भजन होईल आणि ज्ञानेश्वर माऊलींचं भजन झाल्यानंतर ज्ञानदेव तुकारामचं जे भजन असतं ते झाल्यानंतर आदरणीय श्रीधर महाराज ज्यावेळेस सूचना करतात, आता रोज मी इथंच आहे, मी रोज बघतोय काय होतं, काय ते ज्ञानदेव तुकाराम झालं की लगेच सगळे उठायला सुरुवात होते. तसं काही करू नका. सर्वांना विनंती आहे, त्यांच्या सूचना झाल्याशिवाय कोणीही उठायचं. तुम्हाला काही माणुसकी आहे की नाही? बाहेरून गावातून महाराज लोक येतात, त्यांचे आभार वगैरे करावे लागतं की नाही? मग तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे, पुढची सूचना ऐकल्या पाहिजे. तुमच्या गावात आम्ही बाहेरून येतो तुम्ही उठून जाता, असं बरं दिसतं का? असं वागणं अजिबात कोणी उठायचं नाही. आणि हे इकडे बसलेली मुलं जे आहेत ना, हे पोरं, अरे तुम्हाला किती सांगा, आता काल महाराजांनी सांगितलं तुम्ही अजिबात बोलत जाऊ नका बरं का, शांत बसत जा. काय होतं, आपला हा धर्म कार्य आहे. काल मी आदरणीय महाराजांना म्हटलं, जर मुस्लिम बांधवांच्या जर मशिदीमध्ये जर ती त्यांची नमाज चालू झाली तर तिथं कोणी ओरडतं का? अस्ताव्यस्त ओरडतं कोण तिथं? अजिबात नाही, कुठंच दिसणार नाही. महाराज चर्चमध्ये सुद्धा आपण जात, तिथं सुद्धा कोणी धिंगाणा घातलेला तुम्हाला दिसणार. पण गोंधळ आपल्यातच आहे महाराज. सध्या आपण दुसऱ्याला नाव ठेवतो, परंतु आपण आपलं पाहिलं पाहिजे. आपण आपल्या धर्माचं संगोपन पालन पोषण हे केलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, ही जी काही मुलं असतील
त्या सर्व मुलांना माझी विनंती आहे, आपण कीर्तन चालू झाल्याच्या नंतर कुणी गोंधळ घालू नये, कुणी एकमेकांना बोलू नये. इथं आल्याच्या नंतर सदविचार या मंडळींना ऐकण्याकरता ते इथं येतात, आणि आपण जर गोंधळ घातला तर हे काही उपयोगाचं नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, एकदा सर्वांनी हात वरती करायचे आहे. ज्या भगवान परमात्म्याचा उत्सव आहे, वर्धापन दिन आहे, त्या भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने आपण या ठिकाणी भजन करणार आहोत. एकदा सर्वांना विनंती आहे, हात वरती करा, करा सर्वांचे हात, ज्यांना ज्यांना आहेत त्यांनीच करा. हरी विठोबा टाळ 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 वाजव जोरात, एकदा टाळ हट, जोरात. आता आता टाळी टाळी वाजवा, टाळ थांबा, जोरात वाजवा. वाह क्या बात आहे. पकवाज पकवाज, टाळ टाळी पकवाज, टाळ टाळी पकवाज, ठोपा 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 ठोपा. यांची शूटिंग घेतली का रे भाऊ? घेतली ना.